जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी ती गडगडणाऱ्या नभा, आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जितो, सिंह गर्जितो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामान भिजला, देश गौरवासाठी झिजला, साठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. क्रांतीसूर्य बाबासाहेब, शांतीसागर भगवान गौतम बुद्ध या ठसले मी नतमस्तक वस. नंतर मंचवर पटेल पाहून असले मी नतमस्तक वस. आणि तुमले मानना मुजरा करस, कारण तुम्ही इथलं ऐकले ना. ऐकणं म्हणजे हो तो मंच आहे, साक्षात मंच आहे. आणि सर मला दावा आहे, तुम्ही शाहू फुले आंबेडकरनं तत्व जर खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोचवायचं असेल तर त्या तळागाळाच्या माणसाच्या भाषेत पोचवायचं. एका आहिरणीमध्ये ऐकून घ्या, आम्ही ज्या वेळेला माणसं जागवतो त्यावेळेला त्या माणसाची भाषा आली पाहिजे. म्हणून जी भाषा शिकाडस तिले साय म्हणतं, जी भाषा शिकाडस तिले साय म्हणतं, जी दूध देस तिले गाय म्हणतं, आणि जी अमृत पाजस तिले माय म्हणतं. मग चांदणी कोटे जपसाई आभायले जायचं विचारा, चांदणी कोटे जपसाई आभायले जायचं विचारा, आणि मासा कोटे रडसाई पाणीले जायचं विचारा. कनिष्मा दाना कितला, कनिष्मा दाना कितला ही चिडीले जायचं विचारा, आणि माय ना अमृत ना भोट कसं नादान लेकरोले जायचं विचारा. चांदना थंडावा कसा आहे पूनम रातले जायचं विचारा, आणि विद्रोह करतच कसं या मंचले जायचं विचारा. मनीषनी डायलॉगबाजी करापेक्षा शंकर पांडू माध्यमिक विद्यालय नावनी साय शिरपुर्लेचे ती बाई तिने पोरले टाकाले गई. त्या मास्तरने असं सांगत की बाई तुला हिंदी शिकणं पडी. म्हणे हिंदी कोण लयनं, म्हणे ते सरकार लयनं. अहो सरकारनं घर माने जागी अहो कोटे राहा.
नाही वावन वरी कळवले मग काय म्हणे 1 लाख सर इथे मस्के सर बसले मध्ये आपली चर्चा झाली सर मास्तर लोक 1 लाख रुपया पगार रास काय शिकारतस या की बाईनी डायरेक्ट सवाल करा की मी डोंगर दरीमा राहत मला 11 भाषा येतील तुम्हाला मास्तरले फक्त मराठी इंग्रजी आणि हिंदी या 3च भाषा येतील मग ह्या श्रेष्ठ का आम्ही श्रेष्ठ पहिले तुम्हाला मास्तरले पावरा बोली बोलता येत नाही भिलव बोली बोलता येत नाही भिलव बोली तुम्हाला मास्तरले पावरा बोली बोलता येत नाही भिलव बोली बोलता येत नाही तुम्हाला मास्तरले वंजारी बोली बोलता येत नाही तुम्हाला मास्तरले आयरणी बोली बोलता येत नाही तुमले आमल्या बोल्या येत नाही तुमल्या बोल्या आम्ही काबर शिकवतो तुमले आमल्या बोल्या येत नाही आणि आई खानदेश कोणा म्हणा आई गाव कोणा म्हणा आई माटी कोणी म्हणी आणि साय कोणी तुम्ही तुम्ही सांगा म्हणे भाषा कोठे तुम्हाला मास्तर आम्ही भाषाला बोलत नाही आणि आम्हाला पोरासले उमजत नाही सर 500 विद्यार्थी पटावर आहेत 150 विद्यार्थी हजर होते मी विचारलं बाकीचे विद्यार्थी कुठे गेले चला गाडीवर पाहू माफ करा दारू इकाना दुकानवर कपशीमा मीठ लिसनी गिराईकले देणारी पोर ती सायमातली तठे होती माफ करा सर तुला उंच इमारतीवर 10 इकासना बोजा नाही जाणारी ती शाळाबाह्य विद्यार्थी होती माफ करा सर ऊसतोड कामाच्या बरोबर त्याची पोरं जातात ते राब राबतात अरे उसाच्या फडातून बिबटा येतो आणि झोक्याचं लेकरू उचलून देतो ही तुमच्या साखर कारखान्याची गोड साखरची कडू कहाणी आहे कुठे तुमची शाळा काय शिकवतात तुमची शाळा आता आमची शाळेच्या वेळेला शाळा कशी होती तुमची शाळेच्या वेळेला शाळा कशी होती जोपर्यंत ही शाळा बाह्य मुलांचा तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्ही संस्कृती लादू शकत नाही तुम्ही हिंदी भाषा लादणारा बोलायला या था मते तुम्ही मते मागाले आयरणीमा मते मागत आणि राज तुम्ही इंग्रजीमा करतो आमना दुयाना आमदार आयरणीमा शपथ घेतच असं वाटणं आमले आमना माणूस निवडी होना 5 वरील डायरेक्ट गुलवई जातच तथा झोपड्याकडे ध्यान देतच नाही आम्ही भाषाकडे ध्यान देतच नाही दुसऱ्या भाषावाला पैसा दिला आम्हाला भाषाला पत्ता नाही आम्ही भाषा जोपर्यंत तुम्ही सायमा येत नाही तोपर्यंत आम्हाला बोले तुम्हाला सायमा येवत नाही आम्ही ट्रॅक्टर बरी कपाशी येतात जातो तुम्ही सायमा येव म्हणजे टुकू आमना नादार लेकरू टुकू तुम्हाला सायना वाटतात चढी होणार आणि त्याने इंग्रजी पुस्तक ते काढतो तुम्ही भेमकाडे दिलं म्हणे आईरानी मायने हालाई झोई मला बोलता उन्हाने पहिला सोबत आई मला वाड्या लावमा बहिणी तिने काढी मला कंठमा फुटना पहिला सोबत माडी मोठं धरेनी मायेनं मी शिकवून चालना मना सगळे चाली उन्हा आईरानी बोलाना म्हणे आईरानी मी सायमा लई गऊ टिंगट करेल पोरे मी सरमाई गऊ छडी मास्तरनी मारी उन्हा हात बरं वय म्हणे आईरानी रडली तिले उनी काय अरे बैठपरी येते माने इंग्रजी काय आली बैठपरी येते माने हिंदी काय आली आणि म्हणे गरीब आई राणी यातली साई माईन पेळी म्हणे गरीब आई राणी यातली साई माईन पेळी म्हणे सनी सांगत दादा तुम्ही आपले देशप्रेमला सल्ला काय देतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी येत पुढारी येतं कार्यपरस्वान ते बिलाटीमा जातं कार्यपरस्वान काय केलं रे तुमले देशना स्वाभिमान शे का नाही आमले देशना स्वाभिमान जातं अरे तुम्ही आपल्या देशला सल्लागार देतच आम्हाला 10 कोटी झोपडे मारतात तुमच्यापैकी मोटर गाड्या नवा कपड्या नवा साड्या तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला टोप्या घालतात आणि तुम्ही आपल्या देशप्रेमला सल्ला देतच तुम्ही आपल्या देशप्रेमला सल्ला काय देतच आम्हाला 10 कोटी झोपडे मारतात आम्हाला बिल्लासना पोरे काटा कुटामा मैत चालतात वडामा मैत चालतात तिनं पठ्ठ गावानी तुम्ही घरपट्टी खातात आमना पठ्ठा आदिवासीना पोरे वावरमा राम राम राबतो घाम काहीतरी तांदूळ पिकाडतो आणि शिक्का बासमतीना टोकीचं तुम्ही बाजारमा खपारतात आणि तुम्ही आपल्या देशप्रेमला सल्ला देतात तुम्ही लगीन करता लगीननी उष्टी पत्रवाई वरतून फेकी देत
सुकामा झेल येतस उखलावर कुत्रा आणि डुकरे लढाई करसे इसकाई येतस मना 5 कोटी बत्ता भुक्या राहतातस आणि तुम्ही आपले देशप्रेमना सल्ला देतस और तुम्ही आपले देशप्रेमना सल्ला काय देतस आम्हाला 10 कोटी झोपडे मारतस तुम्ही आश्रमशाळा काढतस आश्रमशाळा तुम्ही तेव्हा पोर आम्ही पोरना काढणार तुम्ही काय वाढी देतस अरे इथलची दायमा इतकं मोठं पाणी टाकी देतस आणि एक भाकरला काला मोडीसन मला भुक्या बघता कच खाई जातं निकृष्ट दर्जाना अन्न दिसणी आम्ही अख्खी एक पिढी तुम्ही बर्बाद करतोस आणि तुम्ही आम्ही देशप्रेमना सल्ला देतस आमना पोरे आम्हा देशप्रेम आणि सनी नाचतं त्याचा फाटेल कपडा या छोटा भांगटा असतं आमना पोरे आम्हा देशप्रेम आणि सनी नाचतं त्याचा फाटेल कपडाला जे कसं या छोटा भांगटा असतं आणि आम्ही देशप्रेमला सल्ला देतं तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीले झेंडा फडकावतोस तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीले झेंडा फडकावतोस एक झेंडा फोडीसनी एक नारळ फोडतो एक नारळना प्रसाद अख्खा पोरसले वाटतं आम्हाला पोरे रांगमा प्रसाद देवाले उभा राहतं शेवटले रांगमातला हात रिकामा राहिला तर बिगर प्रसाद ना आम्हाला पोरे घर येतं आणि तुम्ही आपले देशप्रेमला सल्ला देतस तरी आम्हाला